मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर. मी आत्ता पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कांदळी वडगाव या ठिकाणी आहे आणि कांदळी वडगाव या गावात असणाऱ्या पोपटबाबा डोके यांच्या कुंभारवाड्यावरती मी आलो आहे आणि पाण्याचे जे माठ आहेत तर ते आत्ता या ठिकाणी बनवत आहेत. उतरवायचं काम चालू आहे. आपण पाहू शकता अतिशय कलात्मक असे हे माठ बाबा या ठिकाणी बनवत आहेत. एक वेगळी कला खरं तर म्हणावी लागेल ही. आता तो तयार झालेला आहे. उद्या सकाळी त्याला घडवणार आहेत ते. आता फक्त आकार दिलाय त्याला. पूर्वी इलेक्ट्रिक चाकं नसायची आणि त्यामुळे प्रचंड कष्ट करावे लागत होते. आता इलेक्ट्रिकची चाकं आलीत त्यामुळे पटापट काम होते. याचं स्पीड पण वाढतं का? हं? 3 गेअर आहे काय? एक बनवायला साधारण किती मिनिटं लागतात एक मडकं? 5 मिनिटं ना? जर समजा जुनं चाक असतं तर किती वेळा फिरवायला लागला असतं ते? एकदाच ना? हा, या मडक्यालाच एकाच. तेव्हा ते पूर्ण झालं असतं. झालं तयार. खाली वाकावं लागतं ना. आता हे जे माठ आहेत सगळे पाण्याचे आहेत. हा, पाण्याचेच माठ आहे. उद्या सकाळी म्हणजे 12 तासानंतर याला घडवलं जाईल आणि मग त्यानंतर हे असे माठ तयार होतील डेरेदार. हे यांचं लाकडी साहित्य आहे. याने ते ठोकून ठोकून मग ते माठ तयार होतील. त्याला असा आकार दिला जाईल. ही माती कोणती असते बरं? ही नदीचा पॉईंट असतो आणि त्याच्यामध्ये थोडीशी चिकट माती घ्यावं लागते. हां हा, खाळगा घ्यावा लागतो थोडासा हां. नदीच्या पॉईंटामध्ये. अजून याच्यामध्ये काय घोड्याची लीद वगैरे टाकतात हा, का? घोड्याचं थोडंसं हां खत टाकतो आम्ही. हां. असा मळून घ्यायचा हा चिखल हा, व्यवस्थित. एक जीव झाला पाहिजे. एक जीव झाला का हं. मग त्याचं उतरण्यासाठी तयार होते. अजून बाकी काय टाकावं लागतं त्याच्यात? बाकी काय नाही. माती भेटती का पण? माती भेटती पण अडचणी खूप आहेत ना, पण तरी भेटती.
तसं साधारण महिन्याला किती माती लागते तुम्हाला बरं? आम्हाला वर्षाला एक हायवा लागतो. अख्खा एक हायवा. हा मग उपलब्ध कसं काय करता काय? हा, मग असंच इटभट्टीवाल्यांकडून घ्यायचं हा. असं आहे. आता या अंदाजावरतीच नाही का माती चिखल हो घ्यायचा म्हणजे? हा. आता हे घेता का? राहू द्या ना, राहू द्या. मग कसं काम राहतं ना. हां हां. असं. बरं ठीक. तर आपण पाहू शकता अतिशय सुंदर अशी. हा, ते फोन नंबर वगैरे. हा, ते टाकू ना आपण त्याच्यामध्ये. नाही, भरपूर भेटले. या हातमारायला. तर आपण पाहू शकता अतिशय सुंदर अशी ही मडकी बाबांनी बनवलेली आहेत. आणि या ठिकाणी या बाजूला चिखल आहे, तो मळला जातो, व्यवस्थित एकजीव केला जातोय. आणि त्यानंतर इलेक्ट्रिक चाकावरती हे मडकं घडवलं जाते, उतरवलं जाते. हां. आणि उतरवल्यानंतर 10-12 तासांनी मग त्याला घडवलं जातं. उन्हाळ्यामध्ये पाण्याचे जे माठ असतात यांना चांगल्या प्रकारे मागणी असते. अगदी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी या माठांना मागणी असते. आणि तुम्ही पाहू शकता, खरं तर वडिलोपार्जित हा व्यवसाय दोघे कुटुंबीय सांभाळत आहेत, करत आहेत. तुम्हाला स्वतःला पण जमत असेल ना? हा, येतं ना. येते ना? टोमॅटो करू का दादा? भविष्यात जर समजा याचे क्लासेस वगैरे असे काही म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी नाही का, ते क्लासेस घेऊ शकता तुम्ही. घेऊ शकतो. हां, ही कलाच आहे ना एक हा, प्रकारे, आहे ना. तुम्ही जिवंत हो ठेवली. आहे. कोणाला शिकायचं असेल तर या हां पत्त्यावर या, म्हणजे आपल्या हां हां. संपर्क साधा. बरं. असं सांगायचं. हा, म्हणजे येऊ द्या आपल्याला. म्हणजे खरं शिकायचं. तर मंडळी, आपण पाहतोय अतिशय सुंदर अशी हे मडकी या ठिकाणी उतरवलेले आहेत बाबांनी. पूर्वी इलेक्ट्रिक चाकं नसायची, पारंपरिक चाकांवरती काम केलं जायचं आणि कमी प्रमाणामध्ये उत्पन्न निघायचं. हे माठ मडके असतील, वेगवेगळ्या कामासाठी, खरं तर दशक्रिया विधी असेल, वेगवेगळ्या गोष्टींसाठी, मग घरभरणी असेल, बऱ्याच संक्रांत गोष्टींसाठी. संक्रांत हां, संक्रांतीची ना, मकर संक्रांतीचे. सुगडी ती बारकाली, हो मग अक्षय तृतीयाला लागणारी कराकेळी, हो. घट हं? घट. घट. प्रत्येक सणावाराची वेगवेगळीच नाही का. हा आणि आता समजा ही दशक्रिया विधीची पण वेगळी असतात ना. हा, आपण नर्सरीसाठी हां परत हे कुंडी, हां. कशासाठी? नर्सरीसाठी रोपं लावण्यासाठी कुंडी. कुंड्या. हां, कुंडी. कुंडी कुंडी बनवता काय तुम्ही? हो, हां ना. पण आता नाही. हां. आता जर समजा तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचा नंबर सांगा ना मग. 87 67 हां 622 हां. 668. बरं. तर तुम्हाला देखील ऑर्डर द्यायची असेल, पाण्याची माठ मागवायची असतील किंवा खरेदी करायची असतील तर ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कांदळी वडगाव या ठिकाणी हे कुटुंबीय खरं तर आपला वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत आहेत. दादा देखील बरेच वर्षापासून ह्या क्षेत्रात आहेत. लहानपणीच ते त्यांच्या वडिलांकडून माठ कसे बनवायचे, वेगवेगळे जे सणावाराला असेल लागणारे ज्या गोष्टी आहेत, माठ वगैरे असेल, ह्या सर्व गोष्टी, मडकी गाडगी,
तर ते त्यांच्या वडिलांकडून शिकलेत. आता ही जी लाकडी हत्यारे आहेत, वेगवेगळ्या याला वेगवेगळी नावं आहेत का? एकच एकच नाव आहे त्याला. एकच नाव ना? काय म्हणायचं म्हटलं याला? एक गुंडा आहे, गुंडा. हा आतमध्ये धरतो तो हम्म. लाकडे, आणि दुसरं जे आहे वरून राहतं ते फळ हां हां हां. खाली भरती बघा. गडबड. आपण या ठिकाणी पाहू शकता 40 एक असे माठ या ठिकाणी उतरवलेले आहेत. यांचा आकारही तुम्ही पहा, आणि हे घडवल्यानंतर यांचा आकार कसा होतो मग पहा. घडवल्यानंतर हे माठ अशा पद्धतीने दिसतात.